नसरापूर या शहरामध्ये एका छोट्याशा 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला. ज्या नराधम भेडेनं अत्याचार केला तो तिथंपर्यंतच थांबला नाही, तर तिची दगडाने ठेचून एका निष्पाप 4 वर्षाच्या मुलीची त्यानं हत्या केली. आणि हा प्रकार महाराष्ट्रामध्ये आज आपण नवीन पाहत नाहीत किंवा नवीन ऐकत नाहीत. दर दिवसाला आणि दर रात्रीला हे प्रकार घडतच आहेत. बदलत आहे ते फक्त शहराचं आणि गावाचं नाव बदलत आहे, आणि जे बलात्कार करत आहेत त्यांचे चेहरे बदलत आहेत. डोळ्यानं आंधळ आणि कानानी भैरं हे सरकार कधीही बदलणार नाही. मूग गिळून गप्प आहे. स्त्रीवर होणारे अन्याय, अत्याचार, खून प्रकरण, अपहरणचे, बलात्काराचे प्रकार हे उघड्या डोळ्यांनी तमाशा पाहत आहेत. पण ज्या महिलावर आतापर्यंत बलात्कार झाला, आता त्या नराधम भेडीला आतापर्यंत एकाही नराधम भेडीचं एन्काउंटर झालेलं नाही किंवा त्याला फाशीचा कलम लागू झालेला नाही. ज्या काल परवा आता ज्या नसरापूरमध्ये ज्या छोट्या चिमुकलीवर अत्याचार केला, अशा भडव्याला काय सजा दिली पाहिजे? त्याला फाशीची सजा दिली पाहिजे. त्याला भर चौकामध्ये जिवंत जाळलं पाहिजे. पोलीस प्रशासनाने त्याला जाग्यावरच गोळ्या घातल्या पाहिजे. केंद्र सरकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, मूग गिळून गप्प आहे, कानाने बहिर आहे. मग ते मंत्री असेल, उपमंत्री असतील, यांना जे महिलावर होणारे अन्याय, अत्याचार, खून प्रकरण, अपहरण थांबवता येत नाहीत. कलम, नियम योग्य पद्धतीनं जर ह्यांना लागूच करता येत नाहीत, त्यांच्यावर बहिष्कार हा शब्द सुद्धा छोटा आहे. आणि खुर्च्या खाली करावं असं सुद्धा मी म्हणू शकत नाही. तर या भारताचे, या महाराष्ट्राचे मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सगळ्यात अगोदर यांनाच फासावर लटकवलं पाहिजे. सजा ह्यांनाच दिली पाहिजे. गोळ्या अगोदर ह्यांनाच घातल्या पाहिजे. कारण ह्यांना सरकार चालवता येत नाही, आणि योग्य नियम आणि योग्य कलम या नराधम भेडेला हे लागू करू शकत नाहीत. म्हणून सगळ्यात अगोदर एन्काउंटर जर कोणाचं करायचं असेल तर ह्या नेत्या लोकांचंच करायला पाहिजे, जे हे खुर्चीवर बसलेले आहेत. खुर्ची धरणीला भार आणि खायला कार अशा नेत्यालाच अगोदर उडवलं पाहिजे, जेणेकरून महिलावर होणारे अन्याय, अत्याचार जर ह्यांना मिटवता येत नसतील, थांबवता येत नसतील, गुन्हेगाराला योग्य सजा देता येत नसेल, तर यांना या खुर्चीवर सुद्धा बसण्याचा अधिकार नाही. सगळ्यात अगोदर या नेत्यांनाच फासावर लटकवलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.